नमस्कार, TSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. लातूर पोलिसांची मोठी कामगिरी. 171 हरवलेले मोबाईल परत. लातूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जपणारी मोठी कामगिरी करत एकाच दिवशी तब्बल 171 हरवलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत केले. या उपक्रमामुळे जिल्ह्याभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मोबाईल फोन हा आजच्या घडीला दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला असून त्यावर बँकिंग, शासकीय सेवा, ऑनलाईन व्यवहार आणि वैयक्तिक माहिती अवलंबून असल्याने मोबाईल हरवल्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा सायबर सेल आणि सर्व पोलीस ठाण्याच्या मदतीने हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत CEIR म्हणजेच सेंटर इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर अत्याधुनिक साधनाचा प्रभावी वापर करण्यात आला. या प्रणालीच्या मदतीने मोबाईलचा IMEI नंबर ट्रॅक करून त्याचा शोध घेणे सुलभ झाले. या मोहिमेत लातूरसह इतर जिल्ह्यातूनही मोबाईल शोधण्यात यश आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 30 जून 2026 रोजी काही मोबाईल वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हस्ते तर उर्वरित संबंधित पोलीस ठाण्यामार्फत मालकाच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस ठाणे परत करण्यात आलेल्या मोबाईलची संख्या पुढील प्रमाणे आहेत. शिवाजीनगर 24, गांधी चौक 23, उदगीर शहर 21, MIDC 16, मुरुड 15, विवेकानंद चौक 9, औसा 9, उदगीर ग्रामीण 7, वाढवणा 7, अहमदपूर 6, निलंगा 5, कासार शिर्शी 5, रेणापूर 4, चाकूर 4, किल्लारी 4, भादा 3, शिरूर अनपाळ 2, जळकोट 2, गातेगाव 2, किनगाव 1, दिवणी 1 आणि औरा शहाजानी 1 अशा प्रकारे मोबाईल परत केले. नागरिकांनी लातूर पोलिसांचे आभार मानले असून या उपक्रमातून पोलिसांची संवेदनशीलता आणि त्रिकौशल्य परिचित झाली आहे. दरम्यान मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. CEIR या प्रणालीवर मोबाईल ब्लॉक करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.